खुसखुशीत साबुदाणा वडा बनवला आहे. त्यासाठी आपण सकाळीच साबुदाणा भिजत केलेला, जेवढा साबुदाणा असेल त्याच हिशोबाने आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. तर 2 माणसांना तयार होईल एवढेच खिचडीसाठी आपण साबुदाणे भिजवलेले. आणि त्याच्यासाठी एकच बटाटा, मोठा एक बटाटा घेतला, तो शिजवून घेतला, तो कुस्करून आपल्याला टाकायचा आहे. शेंगदाण्याचं कूटही टाकलं, त्यात मिरची चवीनुसार, तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडी जास्त मिरची टाकली तरी चालेल, आपल्या हिशोबाने टाकायची आहे. चवीनुसार मीठ. हे मिश्रण सगळं एकत्र करून एकजीव करून घेऊया. पाणी थोडंही टाकायचं नाही आहे, आपण शिजवलेला बटाटा टाकलाय. ह्याच्यासाठी थोडा बटाटा जास्त शिजवायचा नेहमीपेक्षा. तर बटाटा आपण शिजवून घेऊन त्यात मिक्स केल्यामुळे छान बाइंडिंग झालेलं आहे. तर हे वडे असे एक एक करून आपल्याला हलक्या हाताने थापून घ्यायचे आहेत. एक एक करून आपण सगळे वडे थापलेले आहेत. तवा गरम करून एका साईडला आपण लगेच हे फ्राय करायला ठेवूया. तेल टाकून, तेल खूप नाही टाकायचं, थोडं टाकायचं आणि एकदम ही मंद नाही म्हणता येणार, मीडियम आचेवर हे फ्राय करायचे. जास्त मोठा गॅस ठेवला तर लवकर कलर बदलेल आणि आतून कच्चे राहतील, कारण का आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवलं तर मऊ होतील, कुरकुरीत होणार नाही, खुसखुशीत नाही होणार वडे. तर हे उपवासाचे वडे आहेत, त्याच्यामुळे ते नुसतेच खायचे, सॉस वगैरे बरोबर नाही खायचे. पालटून पलटून 2दा-3दा पलटले की कलर हळूहळू चेंज होतो. एकदम छान ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर तुम्हीही असेच वडे बनवा आणि खाऊन बघा कसे लागतात.